केला आहे. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तारिक रईस द यंग डॅशिंग हँडसम ज्यांनी सुपर 6 वॉच स्पॉन्सर केलेला आहे. फरहान पटेल महापोली की आन बान शान ज्यांनी प्लेयर्स स्टँड आपण प्लेयर्स डगआउट जे बघतो ते स्पॉन्सर केलेलं आहे. इरफान भुरे साहेब ते सुद्धा महापोलीची आन बान शान त्यांनी सुद्धा प्लेयर्स स्टँड स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. RD ढाबा विनोददादा पाटील परफॉर्मन्स ऑफ द डे ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. 10 बायसिकल्स त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. परिणिती एंटरप्राइजेस सतीश चौधरी मॅन ऑफ द सिरीज बाईक ओपन. SK स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर महापोली मॅन ऑफ द मॅच कॅप स्पॉन्सर आहे. तसेच होलसेल व्यापारी सुद्धा आहेत बॅट्सचे. जर काही तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच तुम्ही महापोली SK स्पोर्ट्सला भेट देऊ शकता. O2 लाईव्ह ड्रिंकिंग वॉटर फयाज अन्सारी आणि शाहिद पापा. रक्तदान हे श्रेष्ठ दान असतं आणि त्याच्यानंतर जलदान हे खूप महत्त्वाचं दान असतं आणि आज जल दिन आहे त्यामुळे त्यांचं खूप खूप मनापासून आभार. कारण की मार्चचा महिना आहे, कडाडतं ऊन आहे आणि यामध्ये त्यांनी जलदान केलेलं आहे. खरंच खूप खूप शुभेच्छा. D सकारिया चेतन सकारिया आणि शादिक शेख. जर शेरवानीमधलं एकमेव नाव भिवंडीमध्ये जर बोलायला गेलं तर ते आहे फक्त D सकारिया. SK एंटरप्राइजेस यारो KR शुमाइल सुसे आपले सुद्धा मनापासून आभार. जॉली डिझायनर हरीश शेट्टी आणि विजय शेट्टी. बघा शेट्टी ब्रदर्सने एक नवीन डिझायनरमध्ये स्वतःचं नाव कोरलेलं आहे. मग ते मोजडी असो, दुपट्टा असो, मुलीकडचे कपडे असो किंवा मुलाकडचे कपडे असो, सगळ्या गोष्टींचं एकमेव ठिकाण म्हणजे जॉली डिझायनर ज्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी 20% डिस्काउंट वाउचर आणि टॉस विनिंग कॅप्टनसाठी सुद्धा 20% डिस्काउंट वाउचर स्पॉन्सर केलेलं आहे. अब्दुल रहमान जयरुमी जे आमचे यंगेस्ट मॅजिक बॉक्स स्पॉन्सर आहेत त्यांचं सुद्धा मनापासून आभार. अनिल गायकवाड साहेब, सुजित ढोळे उर्फ पप्या आणि पराग पाठोळे. देवा फाउंडेशन कोरोनाच्या काळात देवा फाउंडेशनकडून खूप सामाजिक कार्य झालेलं आहे. अजूनही ते खूप सामाजिक कार्य करतात. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. रॉयल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रोशन बागचे इरफान हदीस अन्सारी साहेब आपलं सुद्धा मनापासून आभार. सुरेश गोपीनाथ दादा मात्रे उर्फ आपल्या सगळ्यांचे लाडके बाळ्या मामा. सुमित कुमार अँड कंपनी ज्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. आपलं सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद रेश्मा. गोरी फॉर्म सेंटर महबूब गोरी वेलविशर वीरेन ठाकरे, धीरेन ठाकरे आणि सुभाष ठाकरे यांच्याकडून BCA ग्रामीण प्रेसिडेंट आहेत. ते शेवटच्या दिवशी 6 फॅन्सी प्राइजेस त्यांनी स्पॉन्सर केलेत. RK फ्रीट MJ स्पोर्ट्स रझी कुवारी ग्यासुद्दीन शेख परफॉर्मन्स ऑफ द डेसाठी 15 क्रिकेट बॅट त्यांनी स्पॉन्सर केलेत. ताजा किचन अ बाईट ऑफ जॉय ताबीर जयरुमी ज्यांनी मॅन ऑफ द मॅच होणाऱ्या खेळाडूसाठी डिस्काउंट वाउचर स्पॉन्सर केले आहे. तनिष्का आनंद नायडू 5 बायसायकल त्यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आलं आहे परफॉर्मन्स ऑफ द डेसाठी. जॉय कुमार अँड कंपनीचे करसन फुलोरे 6 फॅन्सी प्राईज शेवटच्या दिवसासाठी स्पॉन्सर केलेत. गॅलेक्सी मोटर पापाबाई खाडीपार वंजारपट्टी नाका ग्रामीण क्रिकेटचं मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर केलं आहे त्यांनी बाईक. फ्युचर टेक एलिव्हेटर्स शोएब जिलानी अदनान अन्सारी. 5 फॉर्च्यून रिअल्टर्स मुशीर नाचन सदात पटेल विष्णू चंदे टॉस बॉक्सचे स्पॉन्सर आहेत 5 फॉर्च्यून रिअल्टर्स. भारत नुस्काई अरेबिया जाफर शेख. चोचा जखाडा इरफान चोचा रिजवान शेख. रॉलेक्स मेडिकेअर फहद दलवी मनसब मुल्ला ज्यांनी टॉस विनिंग कॅप्टनसाठी एक किटबॅग स्पॉन्सर केलं आहे. सिमना RO प्लांट मॅन्युफॅक्चर आसिफ शेख. उपाध्यक्ष लघुमती विभाग समाजवादी पार्टी. A1 चिकन सेंटर अतिक भाई. अमन टूर्स अँड ट्रॅव्हल्स गुलाम साबिर. रुपेश जाधव भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष डोहळे. सिटी क्रिकेटचं पहिलं सेमीफायनलिस्टचं पारितोषिक. कशिफ मुरुमकर तलोली ग्रामीण क्रिकेटमधलं पहिलं सेमीफायनलचं पारितोषिक. महेश सुदाम राऊत सिटी क्रिकेटमधलं दुसरं सेमीफायनलचं पारितोषिक. सुजित नामदेव पाटील खांडवाल NK स्पोर्ट्स ग्रामीण क्रिकेटमधलं दुसरं पारितोषिक. रिजवान फक्की बिस्मिल्ला मोटर्स ORSL ज्यूसचे स्पॉन्सर आहे. त्याचप्रमाणे सिद्धी इव्हेंट्स आणि शेरू केटरर्स यांचासुद्धा खूप खूप आभार. पुन्हा एकदा आमच्या सगळ्या स्पॉन्सर्सचं मनापासून आभार. चला तर आता आपण वळणार आहोत आपल्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. सध्या आपण जिथे उभे आहोत ते आहे बी क्रीमी ज्यूस थिक शेक आईस्क्रीम फास्ट फूड आणि ताज गार्डन धाबा प्रेझेंटेशन बॉक्स. मी आता बोलू इच्छितो सन्माननीय विराज चोरगे, त्यांच्या जोडीला सन्माननीय जितू मानेरकर, सन्माननीय विशाल पाटील, सन्माननीय प्रवीण भोईर आणि सन्माननीय नारायण चौधरी साहेब की आपण बक्षीस वितरणसाठी आमच्यासोबत आता उपस्थित राहायचं आहे. विनंती असेल सगळ्या मान्यवरांना जे व्यासपीठावरती आहेत त्यांनी कृपया करून प्रेझेंटेशन
बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे, तुमच्या शुभ हस्ते सुपर 4, सुपर 6 आणि मॅन ऑफ द मॅचचे जे पारितोषिक आहे ते आम्ही देणार आहोत. तर हे सर्व पाहुणे मंडळी आता आपल्यासोबत उपस्थित होत आहे. आपण पाहत आहात याची देही याचा डोळा बाली ट्रॉफी 2021चा हा रंगतदार सोहळा. बघता बघता 8 दिवस उलटून गेलेले आहेत आणि आपण 50% आपली मॅच कव्हर केलेली आहे आणि शेवटचे 50% उरलेली आहे, ती सुद्धा आपण पुढच्या काही दिवसांमध्ये कव्हर करू. धन्यवाद. नरेंद्र चौधरी साहेब आपण आमच्यासोबत जोडायचं आहे. नरेंद्र चौधरी साहेब इथे उपस्थित राहायचं आहे बक्षीस वितरण समारंभासाठी. त्यांच्या जोडीला त्यांचे चिरंजीव धवल कुमार हे सुद्धा उपस्थित राहत आहेत. सर्वप्रथम मित्रांनो आपण सुपर 4चा अवॉर्ड देणार आहोत. सुपर 4चे आमचे पुरस्कर्ते आहेत जावेद दळवी आणि अस्फर बोळिंजकर. ए भारत गॅस कडून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं आहे. बघूया कोण आहे. सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू महेश अष्टविनायक ठाकूरपाडा संघातील महेश. जोरदार टाळ्या होऊ द्या, ज्याच्या बॅटमधून आलेला आहे एक शानदार चौकार. तर महेश शेवजी सागर येतोय कारण महेश खेळतोय सध्या मैदानामध्ये आणि जितू मानेरकर साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाते. अभिनंदन. आता मित्रांनो सुपर 6साठी रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे तारिक रईस यांचे आम्ही आभारी आहोत, कारण की त्यांनी एक मनगटाचं सुंदर असं रिस्ट वॉच घड्याळ हे पुरस्कृत केलंय. जाणून घेऊया सुपर 6. सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू बम बम सुभाष ठाकरे, ज्याच्या बल्ल्यामधून आलेले आहेत 3 ठाकूरपाड्याला पोहोचवणारे शानदार बाली ट्रॉफी षटकार. टेनिस बॉलला मैदानाच्या बाहेर टाकरे, कारण मी आहे सुभाष ठाकरे. तर विराज चोरगे यांच्याकडून हे सुंदर मनगटाचं घड्याळ. त्याच्या हाताला दुखापत झाली आहे, रक्त बाहेर येत आहे, परंतु मर्द को दर्द नाही होता आणि त्याने स्वतःची विकेट वाचवली आणि सामना पण वाचवला. तर आता मित्रांनो मॅन ऑफ द मॅच सामनावीर पारितोषिकसाठी जाणून घेऊया. मॅन ऑफ द मॅच गोज टू ठाकरे कल्पेश, ज्याच्या बॅटमधून आलेला आहे 1 ओव्हर 1 रन आणि 3 विकेट्सची शानदार पराक्रमी त्याने केलेली आहे. जोरदार टाळ्या होत्या कल्पेश ठाकरे ठाकूरपाडा. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. सर्वप्रथम विराज चोरगे यांच्या शुभ हस्ते SK स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर यांनी पुरस्कृत केलेली हे सुंदर टोपी. सन्माननीय जितू मानेरकर साहेब यांच्या शुभ हस्ते जावेद दळवी आणि अस्फर बोळिंजकर याचं गिफ्ट हॅम्पर. यस, जितूजी यांच्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर. तदनंतर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ओहो क्या बात आहे, एक सुंदर गिफ्ट हॅम्पर. प्रवीण भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते अजून एक गिफ्ट हॅम्पर जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेली एक गिफ्ट हॅम्पर. नरेंद्र चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते जावेद दलवी अस्फर बोळिंजकर यांचं ए भारत गॅसचं गिफ्ट हॅम्पर. धवल कुमार यांच्या शुभ हस्ते जॉली डिझायनर याचं 20% डिस्काउंट वाउचर. आता मी विनंती करणार आहे जितू मानेरकर साहेब आपल्या शुभ हस्ते ताबीर जैरुमी द बाईट ऑफ जॉय याचं ताजा किचनचं डिस्काउंट वाउचर. आता प्रवीण भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते डी साकरियाची ही ट्रेंडी बॅग. आता धवल कुमार आणि नरेंद्र चौधरी यांच्या शुभ हस्ते अंजूर गावची एवन जोडी निलेश पाटील सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेली ही फळाची टोपली. आणि सर्वात शेवटी विराज चोरगे यांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली मार्बलची ट्रॉफी आपण कल्पेश ठाकरे यांना देत आहोत. तर सर्व पाहुणे मंडळी आपला खूप खूप आभार आणि आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मान्यवरांचं मनापासून आभार. पुन्हा एकदा बाली ट्रॉफी 2021 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे, व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांचं. आणि आला रे आला ठाकरे आला, क्या बात आहे. मस्त गोलंदाजीचं एक छान उत्कृष्ट खेळी दाखवलीस तू आम्हाला, काय सांगायचं त्याबद्दल?
पहिल्या मॅचमध्ये मी खूपच स्ट्रगल केला होता. या मॅचमध्ये मला 100% द्यायचंच होता आणि काल मी खूप मेहनत केली, त्याचाच फळ मला आज भेटलेलं आहे ते. गेल्या मॅचपासून ह्या मॅचपर्यंत जे वेळ होती त्या वेळेमध्ये तू कसा सराव केलास आणि कशा प्रकारे डोक्यामध्ये विचार होते तुझ्या मनामध्ये की काय काय करायला पाहिजे, कशा प्रकारे इकडे गोलंदाजी करायला पाहिजे? आमचे इथं सराव तर म्हणजे बॅट्समॅन तर खूपच चांगलेच आहेत. त्यांच्यासमोर गोलंदाजी करायची म्हणजे खूप मोठं आव्हान असतं आम्हाला. त्यांचा पण आम्हाला सल्ला असतो प्रत्येक बॅट्समॅनचा. महेश दादा, सुभाष दादा, निलेश दादा, सागर, पूर्ण टीमचा मला सल्ला देतात की तू मेन बॉलर आहे, तू जर चांगली गोलंदाजी केली तर आपण मॅच जिंकू. त्यांचाच विश्वास मी ठेवला आहे. मी पण थोडी मेहनत केली काल आणि आज त्याचा मला फळ भेटलेलं आहे. विश्वास जेव्हा आपल्यावरती कोण ठेवतं, विश्वास हे खूप मोठं नाव आहे आणि खूप मोठा शब्द आहे ॲक्च्युली. आणि जेव्हा आपल्यावर कोण विश्वास ठेवतो तेव्हा त्याचं आपल्याला उत्तर द्यायचं असतं की तुम्ही माझ्यावरती का विश्वास ठेवला, ते तू सिद्ध करून दाखवलं आहेस. व्हेरी वेल डन. कल्पेश, अर्थात तुमचं अष्टविनायक ठाकूरपाडा म्हटलं की जवळपास ठाकरेच आहेत. असा एक ठाकरेचं नाव सांग मला तुझ्या टीममध्ये की ज्याच्याकडून तू खूप प्रभावित झाला आहे. मी तर एकच नाही, माझे पूर्ण जे सिनियर प्लेयर आहेत त्यांच्याकडूनच मी प्रभावित झाले. त्यांनीच मला प्रोत्साहन दिला. तू पण आम्ही आता आमचं नाव जास्त कमवलेलं आहे. आता आमची कारकिर्दी म्हणजे संपत आली. आता पुढे आमच्या पावलावर तुला पाऊल ठेवायचे. क्या बात आहे. तुला खरोखर अष्टविनायक पावलं आहे आज आणि व्हॉट अन फॅन्टास्टिक इंटरव्ह्यू. खूप खूप धन्यवाद कल्पेश ठाकरे. कल्पेश ठाकरे आला रे आला, ठाकरे आला. तर आपल्यासोबत कल्पेश ठाकरे होता ज्याने उत्कृष्ट असं पराक्रम आम्हाला आज दाखवलेला आहे त्याच्या खेळीचा. चला तर आता पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर अँड मिस मयेकर. तर बोलूया आपण सिटी पूलकडील सामन्याकडे. जो सामना सध्या सुरू आहे आदर्श स्पोर्ट्स अंजूरपाडा विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये. माझ्यासमोर जॉईंट होतात स्वीट वाईस नबील दिवकर सर. आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. थैंक यू सुभाष धुमाल. 2 ओवरों की समाप्ति, स्कोर 16 रन. 8 के एवरेज से रन बन रहे, 1 विकेट के नुकसान पर स्कोर है 16. अब यहाँ से रनों के लिए जाना होगा क्योंकि साइज खारबाव मजबूत टीम है. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. कारण साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडे खोलवर फलंदाज आहे, अगदी साऊंड बॅटिंग लाईन आहे आणि त्या संघासमोर एक चांगलं लक्ष आदर्श स्पोर्ट्स अंजूरपाडा संघाला आदर्श फलंदाजी करावी लागेल. अगर मैच में फाइट करना है तो साइज के सामने कम से कम 70 का लक्ष्य रखना पड़ेगा. यावेळी समोर खेळलेला डाऊन द ग्राउंड दीपक माडू चेंडूवर झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धावावर समाधान ओव्हरच्या रूपाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो पूर्ण हे होतोय. तर या 2 धावांची भर पडेल धावफलकामध्ये आणि आदर्श स्पोर्ट्स अंजूरपाडा संघाची धावसंख्या 2 धावीने वाढून झालेली आहे. ती धावफलकावर 18 धावा. तिसरं षटक ऋषभ काठे याला कंटिन्यू ठेवलेलं आहे. या चेंडूकडून त्याने पहिलं षटक हाताळलं होतं. सामना करत फलंदाज राकेश याला चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता. जोपर्यंत चेंडू फील केला जातो, फेकी केला जातोय, तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे एकदा वाढते आणि धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 20 धावा. पहिले षटक ऋषभ काठे याने हाताळलं होतं आणि त्यालाच संघनायकाने कायम ठेवलेलं आहे. दुसरं षटक सिद्धार्थ रापटे याने हाताळलं होतं. सिटी पूलमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे फक्त एका धावेसाठी, एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगल धावसंख्या वाढत आहे आणि धावसंख्या पुन्हा एकदा वाढून झालेली आहे ती 21 धावा. आजच्या दिवसामधील 6वा सामना पाहतोय. यानंतर सिटी पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळालेला बालाजी स्पोर्ट्सचा विपक्ष अर्जुन स्पोर्ट्स. समोर खेळलेला आहे बॉलर बॅक ड्राइव्ह. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. इथे मात्र मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. यस, और हमारे तीसरे अंपायर है सुल्तान के कुश्ती पहलवान गोकुलदास पाटिल. थोड़ा सा अल्ट्रा स्लो मोशन में दिखाने की मांग की अंपायर ने.
नॉट आउट घोषित किया अंपायर ने, क्योंकि ब्रेक दी बेल्स के बाद ब्रेक दी स्टंप्स का रूल रहता है और जब स्टंप्स बाहर निकाले थे तब फील्डर बल्लेबाज क्रीज में पहुंच चुके थे. अगदी योग्य निर्णय तिसऱ्या पंचांकडून तिथे दिला जातोय आणि फलंदाजी ते वाचतोय. ऋषभ काठे व्हीआयपी डायझेंकडून पुन्हा एकदा टर्न होताना राईट ओव्हर द विकेट. यावेळी वेगवान चेंडू आउटसाइड ऑप्शन हा चेंडू हाताळला होता. चांगली गोलंदाजी आपण पद्धती दुसऱ्या स्पेलमधील दुसऱ्या षटकातील तो ऋषभ काठे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. याला चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये फिरकावून दिलेला आहे. मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय सीमा पार षटकार. तीन ओवर की समाप्ति के बाद 27 रन 3 ओवरों की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर आदर्श स्पोर्ट्स का टॉस हारकर पहले बल्लेबाजी कर रही है. यानंतरचा सामना सिटी पूलमधील आपण पाहणार आहोत. दयानंद चोरगे फॅम टीम, बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा अँड अर्जुन स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉससाठी सज्ज राहायचं आहे. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाचा संघनायक आणि अर्जुन स्पोर्ट्स संघाचा संघनायक. सिटी पूलमधील हा सामना आपण पाहणार आहोत. तेरी मम्मी, तेरे पापा, तेरा भैया, तेरा चाचा, तेरा दादा, तेरी And very good afternoon, warm afternoon all of you. You are watching India's Super से ऊपर शो. आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2021 from Altaf Bali and Pioneer Sports Club. The match between Science Sports Kharao and Adarsh Sports. Next match in City Cricket. दयानंद चोरगे फैम टीम, बालाजी स्पोर्ट्स एंड अर्जुन स्पोर्ट्स. इसके बाद भी 2 मैच जो है वो दोनों मैच इसका ही है ना. So back to cricket now. Kunal Datte joined me in commentary, the IPL Marathi Velvet Voice, and done outstanding commentary first in BPL then in Bali. Harshad, leg break ball, batsman tried to sweep dash ball, BC in the air. Harshad Patil, man from Temboli. Batsman on pitch, Rakesh and Vijay. Rakesh facing Harshad, Vijay having a word with Rakesh and wicketkeeper having a word with bowler. Harshad Patil. Ball this time, balloon in the air, could be caught. Yes, he's out.
soft dismissal. Finally is out, a soft dismissal. तुम्ही Welcome. या अगोदर सांगितलं होतं की बॉलरने मात्र आपल्या विकेट कीपर बरोबर चर्चा केली आणि नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनने आपल्या साथी बॅट्समन बरोबर चर्चा केली, परंतु यामध्ये यश मिळालंय बॉलरला आणि विकेट कीपरच्या करामतीला. त्याने जे सांगितलं ते बॉलरने केलं आणि त्याच्यामध्ये यश मिळतंय. चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये हर्षदची. Arshad Patil. This time faster one. This is the good cricket. Googly. That was a googly from Arshad Patil. Harshad Patil. Flights one, once more fine delivery. This is the Bulbulaiya bowling. चार डॉट बॉल आलेत आणि खऱ्या अर्थाने भूलभुलैयाच आहे ही बॉलिंग खेळणं बॅट्समनसाठी. असंच चित्र मैदानामध्ये पेश केलं हर्षदने आतापर्यंत चांगली बॉलिंग करत असताना. This time faster one, bowled him like the delivery of Anil Kumble, because quicker one in leg spin ball. Eight for the loss of 3 wickets. 27 for the loss of 3 wickets. So far, I think could be wicket madden. What a bowling! खूप चांगली बॉलिंग. आता मेडन ओव्हरसाठी हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकणं गरजेचं आहे. Yes, wicket madden. What a great over turn from Arshad Patil. 2 विकेट ली, कोई रन नहीं दिया और बहुत नाजुक स्थिति हम देख रहे हैं इस वक्त आदर्श स्पोर्ट की. कुणाल क्या कहेंगे? आदर्श की जो बल्लेबाजी है वो बिल्कुल आदर्श नहीं लग रही. नावाप्रमाणे खेळलेलीच नाहीये आदर्शची टीम, कारण मेडन ओव्हर इथे हर्षदने टाकला आणि 2 विकेट्स तो घेऊन गेला. चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून आणि बॅकफुटला लोटले या ओव्हरमध्ये आदर्श स्पोर्ट्सला. तर 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या स्थिर आहे, जेवढे 3 ओव्हर नंतर होती. 27 मेडन ओव्हर अँड 2 विकेट या ओव्हरच्या दरम्यान हर्षदच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम टेंबिवली हा खेळाडू परंतु खेळताना दिसतोय साई स्पोर्ट्स खारबावच्या दरम्यान. बैटिंग पावर प्ले लिया गया है, अंपायर ने इशारा किया है. सत्ताईस रन हुए. पिछला ओवर मेडन था, 3 ओवर में 27 हुए थे, 4 ओवर में भी 27 हुए हैं.
खेल की शुरुआत होती हुई आप सभी का आए दिन बाहर के में तहे दिल से इस्तकबाल है। आप देख रहे हैं भारत का सुपर से ऊपर शो बाली ट्रॉफी और सुपर से ऊपर चल रहा है। सिद्धार्थ आला आता बॉलिंग करण्यासाठी बॅटिंग पॉवर प्लेच्या दरम्यान। सिद्धार्थ राप्टे, देखिए कुणाल, सिद्धार्थ राप्टे इस सीज़न में बहुत ही कामयाब बॉलर हैं साइंस कारबाव के। पहली गेंद भूल भुलैया, आंखें मूंद कर खेलना चाहते थे लेग बाई। आंखें बंद करके आप सिर्फ ख्वाब या सपना देख सकते हैं, बल्लेबाजी नहीं कर सकते। मागच्या 6 बॉलमध्ये 1 रन आली आणि ती देखील लेग बाईटच्या स्वरूपामध्ये, याचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे। 3 ओव्हरमध्ये 27 होत्या, 4 ओव्हरमध्ये 27 झाल्या आणि आता 5व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला लेग बाईट्स, म्हणजे मागच्या 7 बॉलमध्ये 1 रन, ती देखील एक्स्ट्रा। सिद्धार्थ राप्टे इस मरतबा बहुत बढ़िया ड्राइव, ऑफ वाली पे लेकर है मिडफील्ड, गेंद 4 रनों के लिए काऊ कॉर्नर के ऊपर से जाती हुई। दबाव कमी करण्यासाठी हा चौकार महत्त्वाचा ठरला आणि त्याचमुळे दीपक माडवी थोडेसे निराश होते आपल्या फिल्डर्सवर, कारण त्यांना माहिती आहे एक रन महत्त्वाची आहे या मॅचच्या दरम्यान। सहजासहजी जी पकड मजबूत करून दिली हर्षदने, आता ती जर तुम्हाला गमवायची असेल तर अशा चुका तुम्ही करू शकता, परंतु इथे 4 रन आलेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी। सिद्धार्थ राप्टे लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए, धीमी गेंद, पेस परिवर्तन, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। और लेकिन इस बीच बल्लेबाज भी तो बहुत चतुर थे, 2 रन बना लिए। देखिए कुणाल दाते 130-135 की रफ्तार से अगर गेंदबाजी और उसमें 90-110 की गेंदबाजी आए तो फिर बैट्समैन को पढ़ना बहुत मुश्किल होता है। अगदी बरोबर आहे, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, दाद द्यायला काही हरकत नाही आहे। चांगले खेळताना दिसतात आता दोन्ही बॅट्समन, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 रन आलेत। इस मरतबा मोड़ दिया ऑन साइड में, फ्रंट फुट पे आकर 1 रन बना है। ये अच्छी टैक्टिक है क्योंकि खिलाड़ी बाउंड्री पे पहरेदार हैं, हल्के हाथों से खेला जा रहा है और 1 को 2 में बदला जा रहा है। दिस इज द गुड टैक्टिक यूज बाय, ये आदर्श बल्लेबाजी है। अगदी बरोबर आहे, असंच खेळ करणं गरजेचं आहे। रन झाले 36-36। बैटिंग पावर प्ले चल रहा है, हालांकि उसके बावजूद क्योंकि ऑफसाइड में जो घेरा है वो बहुत मजबूत है और बल्लेबाज लगातार ऑन साइड पे जो घेरा है वो बाउंड्री पर है, हल्के हाथों से खेल रहे हैं। राप्टे मुड़ते हुए, फुल टॉस गेंद, ड्राइव किया गैप में, लेकिन अच्छी फील्डिंग महेश ठाकरे की, बहुत जल्दी गेंद पे पहुंचे थे, 1 रन। स्कोर 37 रन 3 विकेटों के नुकसान पे। अगली दोनों टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। स्विंग एंड मिस और ओवर समाप्त होते हुए 5, कुल स्कोर है 37, विकेटें गिरी है 3। अगला मुकाबला दयानंद चोरगे फैम टीम, बालाजी स्पोर्ट और अर्जुन स्पोर्ट, दोनों कैप्टन को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। मेरे साथ इस वक्त कमेंट्री बॉक्स में आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दाते, वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या 1919 से अपनी आवाज़ का जादू जगा रहे हैं। कुणाल दाते पिछले 2 सालों से, लगभग 2016 में भी वो यहाँ आए हैं, लेकिन 2 सालों से उनका एक अपना अलग आइडेंटिटी बना है और अब वो तमाम बड़े जो बैनर्स की जिस तरह फिल्में रहती है, तो बड़े बैनर्स के जो टूर्नामेंट्स रहते हैं उसमें उन्होंने अच्छा कवरेज किया है। मुंबई, रायगढ़ में तो बहुत ज़बरदस्त उनका परफॉर्मेंस रहा है, लेकिन आजकल वो भिवंडी कर की भी आवाज़ बन गए हैं, भिवंडी कर के दिलों पे छा गए हैं। आखिरी ओवर लेकर अक्षय पाटिल,
पहली गेंद बढ़िया गेंद आगे रखा था। देखिए पिछले सीज़न की कुणाल हम बात करें तो अक्षय पाटिल बहुत महंगे साबित हुए थे। सीएम चषक में उन्होंने 2 ओवर में 48 रन दे डाले थे और ये रन पायनियर के सामने दिए थे जब माजिद बोबड़े डिकॉक ऑफ भिवंडी ने 13 गेंदों में अर्धशतक जमाया था। लेफ्ट आर्म राउंड स्टंप, लेकिन कमाल के खिलाड़ी हैं अक्षय पाटिल। बढ़िया गेंद, देखना है क्या कुछ हुआ है। रन पूरा होता हुआ वहां पर अपील जरूर हो रही है और देखना है तीसरे अंपायर के पास इस वक्त अंपायर चले गए हैं। मेरे ख्याल से जो पहला रन हुआ था जहां पे थ्रो लगा था उसके लिए ऑनफील्ड अंपायर ने तीसरे अंपायर को कॉल किया। थोड़ा अल्ट्रा स्लो मोशन में दिखाने की मांग की है तीसरे अंपायर गोकुल पाटिल ने। नट आउट है, नट आउट है। दो रन स्कोर में आते हुए स्कोर आदर्श 11 का 39 रन। डेथ ओवर चल रहा है। सिटी क्रिकेट से अगला मुकाबला होने जा रहा है दयानंद चोरगे फैम टीम बालाजी स्पोर्ट, जबकि बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के विराज हमारे बीच में है। इस मरतबा धीमी गेंद थी, पुल की हवा में फील्डर करण पाटिल एक अच्छे फील्डर हैं डीप में मौजूद, एक और विकेट। विराज चोरगे कुणाल, देखिए एक मैच से किसी का करियर नहीं खत्म होता है। स्टीवर्ट ब्रॉड को जब युवराज ने 6 लगाए, आज वो टेस्ट क्रिकेट में 550 विकेट ले चुके हैं। अक्षय पाटिल बहुत बड़े क्लास के प्लेयर हैं। इस मरतबा ड्राइव किया है बहुत ही खूबसूरत अंदाज से, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, पैरों से रोकने की कोशिश, रिले फील्डिंग होती भी, लेकिन इस बीच 2 रन बना लिए बैट्समैन ने। महेश ठाकरे ने पैरों से रोका और उठाकर फेंका वहां पर दीपक मडवी ने। हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी, कई कीर्तिमान इनके नाम है। 2 से 3 मरतबा डिसिप्लिन क्रिकेटर का अवार्ड जीत चुके हैं। बहुत बढ़िया गेंद आगे रखा था गुडलैंड पे। देखिए दीपक मडवी, संतोष मडवी, कई ऐसे नाम हैं, दिनेश पुईर, महेश ठाकरे, जो बहुत ही सुलझे हुए क्रिकेटर पकड़े जाते हैं। ऋषि पटेल, फरूक मुन्ना। इस मरतबा हुक किया है, कंट्रोल शॉट है, एलिवेशन नहीं खेलना चाहते थे स्क्वायर लेग पर, गेंद गई मिड विकेट पर। अब दूसरे रन को नहीं जा पाए, रन आउट हुए। की चुनौती रखी है मैच को जीतने के लिए साइंस कारबाओ के सामने। आइए हम आपको लिए चलते हैं टॉस बॉक्स में। 5 फॉर्चून टॉस बॉक्स बालाजी बनाम अर्जुन स्पोर्ट। वहाँ पर वो आवाज़ जो 1999 से भिवंडी कर के कानों में छा गई और दिलों पर छा गई है। हरीश पंड्या और उनके साथ को एंकर रेशमा महकर। धन्यवाद समालोचन कक्ष। मित्रांनो, आता बाली ट्रॉफी 2021 मध्ये अजून एक मोठा महामुकाबला ज्याला म्हणावं लागेल रंगणार आहे अर्जुन स्पोर्ट्स आणि बालाजी स्पोर्ट्स या 2 मातब्बर संघांमध्ये। मॅच रेफरी
अझीम अब्दुल्ले आमच्यासोबत जुळत आहेत. मित्रांनो, आम्ही उभे आहोत 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये, ज्याचे पुरस्कर्ते आहेत मुशीर नाचन, सदात पटेल आणि विष्णू चंदे. लेट्स सी हू विल विन द टॉस. आणि या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करणार आहे सन्माननीय गुरुनाथ पाटील साहेब यांना की त्यांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे. विनंती असेल आमच्या मान्यवरांना की त्यांनी 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. महेंद्रजी पाटील यांचे बंधू आणि क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. खारबाव म्हटलं की क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की खारबाव. तर सर, तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत. त्याचप्रमाणे सन्माननीय विराज चोरगे साहेब यांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे. आयोजकांनी विनंती केली आपण सुद्धा उपस्थित राहायचं आहे. एक युवा नेतृत्व, युवा उद्योजक विराज चोरगे. आणि विराज चोरगे आज खास बालाजीची जी मॅच आहे, त्यांची स्वतःची टीम आहे आणि ती मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. काल त्यांचे बंधूसुद्धा आले होते. बालाजी टीम आणि सूरज एवढा पॉप्युलर आहे. सूरज जेव्हा उद्या ओपनचे सामने होणार आहे ना, सूरजला भेटण्यासाठी त्याचे 2 मित्र मुंबईच्या बाहेरून येणार आहे. नावं मी उद्या सांगणार, आज नाही सांगू शकत, एक सरप्राईज आहे, पण येणार आहेत. बघा, कॉईन तुम्हाला कळलंय. दोन्ही टीम्स कॅप्टनना मान्यवरांना विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते हा ZP इज अ कॉल अँड इट्स अ ZP, म्हणजे अर्जुन स्पोर्ट्सने हा टॉस जिंकलेला आहे. तर सर्वप्रथम गुरुनाथ पाटील साहेब यांच्याकडून हे टॉस कॉईन, विराज चोरगे यांच्याकडून फाद दलवी, मनसब मुल्ला, रॉलेक्स मेडिकेअरची ही किटबॅग आणि जॉली डिझायनरचं 20% डिस्काउंट वाउचर. खूप खूप धन्यवाद गुरुनाथजी पाटील आणि विराजजी चोरगे. पुन्हा एकदा धन्यवाद दोन्ही मान्यवरांना. अर्जुन स्पोर्ट्स नाणेफेक जिंकलेली आहे. टॉस जीत लिया है आपने. टॉस जीतकर क्या डिसीजन होगा? वी वुड लाइक टू फील्ड फर्स्ट. फील्ड फर्स्ट. देखिए, अभी ऑलमोस्ट इवनिंग शुरू होने जा रही है, मतलब शुरू हो गई है, 4 बज गए. सो क्या लग रहा है शाम के टाइम पे सामने वाली टीम को कितने रन्स तक रोकने की आपकी कोशिश होगी? हमारी कोशिश रहेगी 50 के अंदर रोक दें. 50 के अंदर रोकने की आपकी कोशिश होगी. बालाजी स्पोर्ट्स के प्लेयर्स को आप जानते हो क्या? उनके साथ कभी आपका मुकाबला हुआ है क्या? जी, इससे पहले कभी नहीं. बालाजी स्पोर्ट्स काफ़ी अच्छी टीम है, बट हमारे पास कुछ बॉलर्स हैं जो रोक सकते हैं 50 के अंदर. सो वी विल ट्राई टू रिस्ट्रिक्ट देम बिलो 50. What do you want to say about Bali Trophy 2021? See, whenever we see Bali Trophy, we know the audience, we know the atmosphere, everything. But now we don't have audience because we are taking all the COVID-19 precautions properly. Yes. So what do you want to say about this? I think Bali Trophy is a dream for every player. They dream to play well and perform well. And in this pandemic, Bali sir has designed everything very well. So I think every player is looking to perform well in this. You want to say something about the audience, like they have to sit at home and we have a YouTube channel, they can watch at home? Correct. Everyone is watching from home only. I think so. There are some crowds which are here to support their particular team. So I think everyone is watching on YouTube only. We have a YouTube channel, Prince Movies, where you can watch Bali Trophy 2021 live. Thank you so much. सुरत दुपारचा सामना आहे, म्हणजे अर्थात संध्याकाळकडे आपण वाटचाल सुरू केलेली आहे. अशा वेळेस प्रथम फलंदाजी करत असताना तुझ्या संघावर तुझा कितपत भरोसा आहे एक फायटिंग स्कोअरसाठी? माझ्या तर जेवढे 11 खेळाडू आहेत त्यांवर सर्वांवर विश्वास आहे की त्यांनी जर जसा चान्स भेटेल त्यांनी त्या चान्सचा सोनं करून चांगला प्रयत्न करायचा आणि आपल्या टीमला जिंकण्यासाठी जेवढा स्कोअर होईल तेवढा करण्याची कोशिश करावी. 6 षटकामध्ये एक पार स्कोअर जर बघितला ना तर 50, 55, 60 पर्यंतचा असतो. तर तुझ्या डोळ्यासमोर एखादी रेंज आहे का? 50, 55, 55, 60, 60, 65 अशी एखादी रेंज आहे का? 70 पर्यंत आमचा जाण्याचा प्रयत्न असेल, कारण की आता कसं याच्यानंतर थोडा अंधार होईल तर त्याच्या अगोदर हवा वगैरे चालू आहे, तर हवाच्या याच्यात थोडा आम्ही बेनिफिट घेऊ, हवेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करू. आणि एक शेवटचा प्रश्न, आकाशातला सूरज तळपतोय,
भिवंडीचा सूरज कधी तळपणार आहे? बघू, या मॅचमध्ये नक्की तळपण्याचा प्रयत्न करेन. खूप खूप धन्यवाद सूरज. So, ladies and gentlemen, news from the toss box. Arjun Sports won the toss and choose to field first. May the best team win. All the very best. Both the team. चला तर पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर अँड अँकर रेश्मा मयेकर. याले झेल तर उडावला होता, मात्र झेल होऊ शकला नाही. पहिलं षटक मार्ग असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय नंदनवर कुठल्याच प्रकारचं नाही बंधन. अगदी चौफेर फटकेबाजी करताना आपण पाहतोय नंदन पाटील याला एक चौकार आणि एक षटकर त्याच्या बॅटमधून आलेला आहे ना. धावसंख्या पाहतोय धावपल करत 14 धावा. यावेळी चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक दूर. क्षेत्ररक्षक प्रेक्षकांनी चेंडू जातोय सीमापार. 6 धावांसाठी षटकार. इस वक्त नंदन पर बंधन लगाना आसान नहीं हो रहा है. गेंदबाज पर 2 बड़े स्ट्रोक आए हैं इस ओवर में. एक चौका आया है. बढ़िया बल्लेबाजी. पुढचा चेंडू आणि हाही चेंडू जातोय सीमापार. आणखीन एक षटकार. नंदन पाटील होश आणि जोश मध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय नंदन पाटीलच्या बॅटमधून धावा होत नाहीत, तर आपण चौफेर फटकेबाजी करतोय आणि नंदनवर कुठल्या प्रकारचं नाही बंधन. पुन्हा एकदा नंदन पाटील यांनी सिद्ध केलेलं आहे की तो भिवंडी तालुक्यामधील पावडरेचा बादशाह का संबोधला जातोय, किंग ऑफ रिंग त्याला का म्हटलं जातंय. धुआंधार बल्लेबाजी. पहली ओवर में 25 रन बना लिए साइस खारबाव ने. 26 रन बना लिए. विजय यावेळी मात्र दिशा पकडले जात आहे वाईट चैत्र आणि आव्हान त्या धावसंख्येमध्ये भर पडत. धावसंख्या 1 वाढून झाली ती 27-27. जे लक्ष्य आहे ते 43 धावांचं आणि 43 लक्षाचा पाठलाग करताना महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून धुव्वाधार सुरुवात. विजय यावेळी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू घुमताना आपण पाहतोय आणि घुमला जातोय फलंदाज. पिछले मैच में अक्षय ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. कितने रन बनाए थे पिछले मुकाबले में अक्षय ने? 37 रनों की पारी खेली थी अक्षय ने. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज अक्षय. यावेळी लॉप केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रयत्न तर चांगला, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
देणारा षटकार आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा षटकार ठोकला होता फलंदाज अक्षयने. गेंद भी सर के ऊपर से निकल गई और अब मैच भी सर के ऊपर से निकल रहा हुआ. अगदी बरोबर कारण धावसंख्या झालेली ती 33 धावा. इथून फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. धुवाधार फलंदाजी करताना आपण पाहतोय नंदन पाटील आला आणि त्याचा कित्ता गिरवताना त्याचा सहकारी फलंदाज अक्षय पाटील. सुभाष धुमाल, हम कह सकते हैं कि आदर्श स्पोर्ट बहुत बड़े आदर्श से गेंदबाजी कर रही है और रन बनाने का मौका दे रही दोनों ही बल्लेबाजों को. कमजोर गोलंदाजी आपण पाहतोय आदर्श स्पोर्ट्स या संघाकडून. चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन यावेळी पाहायला मिळते. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र असफल ठरतोय. धावसंख्या 33 डबल 3. केवल 10 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए और देखना है 2 ओवरों में मैच खत्म होता है या नहीं. 10 धावांची इथून फक्त आवश्यकता आहे. यावेळी चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन सरळ निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 33 धावातून चांगले चेंडू हाताळलेत गोलंदाजांनी. कारण 2 चेंडून अगोदर एक षटकार पाहायला मिळाला होता त्यानंतर चांगली वापसी केलेल्या गोलंदाजाने. यावेळी चेंडूला फिरकॉन दिलेला आहे पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि पुन्हा एकदा तेच रिझल्ट षटकार. अगर इस गेंद पर चौका लगा तो बाली ट्रॉफी में कीर्तिमान बनेगा कि कोई टीम 2 ओवरों में रन चेस करके मैच को जीत रही है. अगदी बरोबर कारण फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 10 विकेट से जीतने की कोशिश. गेंद हवा में, गेंदबाज गेंद के नीचे और आउट. बॉलीवुड की दुनिया में बहुत नाम कमा रही है. लूट गया समझो जिसके पास हम ना हो. नूरा फतेह जिसके पास रहेगी वो भी लूट जाएगा. सुभाष धुमाल. तर इथून फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावा. एक सोपं समीकरण आपण पाहतोय. पूर्णपणे विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघ. 4 धावांनी फक्त दूर मजबूत स्थितीमध्ये. यानंतर आणखीन एक सिटी पूलमधील आपल्याला सामना पाहायला मिळेल. बालाजी स्पोर्ट्स बनाम अर्जुन स्पोर्ट्स. 4 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज सिद्धार्थ रापटे याला पाठवलेला आहे. नंदन पाटील सामना करेल. तर अशा प्रकारे हा विजय फटका नंदन पाटील याच्या बॅटमधून विजय संपादन केलेला आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाने. अभिनंदन अभिनंदन साई स्पोर्ट्स खारबाव. अभिनंदन महेंद्र पाटील अँड हार्ड लक आदर्श स्पोर्ट्स. धुमाल लूटने की बात चल रही थी और नबील देवकर ने बहुत बड़ी बात बताई नूरा फतेह के बारे में. तो नबील, थैंक यू सो मच.
आइए शुरू करते हैं दोस्तों। इस वक्त हमारे स्पॉन्सर्स का थैंक्स और उसके बाद हम आगे बढ़ेंगे प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए। सबसे पहले कपिल पाटिल फाउंडेशन